राष्ट्रवादीच्या सुनावणीबाबतची राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर सुनावणी होणार आहे आणि या सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे। अजित पवारांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये रिप्लाय फाईल करायचा होता, मात्र त्यांनी अद्यापर्यंत हा रिप्लाय फाईल केलेला नाही अशीही माहिती कळतेय। आणि विशेष बाब म्हणजे महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणावर देखील आजच सुनावणी होण्याची शक्यता आहे। 6 फेब्रुवारी 2024 ला निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्ष म्हणून मान्यता दिली होती आणि या विरोधात शरद पवार गटाने याचिका दाखल केली आहे। अजित पवार यांना दिलेले हे चिन्ह आणि पक्ष हा निवडणूक आयोगाचा निर्णय अयोग्य आहे असं शरद पवार गटाचं म्हणणं आहे। तेव्हा आजच्या सुनावणीकडे राष्ट्रवादीच्या तमाम कार्यकर्त्यांचं आणि राज्यातल्या राजकीय वर्तुळाचंही अर्थातच लक्ष आहे।